हिजबुल्लाहनं लष्करी तळांवरती हल्ले केल्यावर इस्रायलनं 2 डिसेंबर रोजी लेबनॉनवरती हल्ले केल्याचं म्हटलंय। गेल्या आठवड्यातच दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधीचा निर्णय झाला होता, मात्र आता दोघेही एकमेकांवरती त्यांचं उल्लंघन करत असल्याचे आरोप करतायत। इस्रायलने केलेल्या हल्ल्यामध्ये दक्षिण लेबनॉनमधील 2 गावातील 9 जण ठार झाल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं। इस्रायलच्या संरक्षण फौजांनी हिजबुल्लाहच्या पूर्ण लेबनॉनमधील जागांना लक्ष्य केल्याचं म्हटलंय। त्याबरोबरच आपली युद्धविराम प्रति कटिबद्धताही अधोरेखित केली आहे। तर तिकडे हिजबुल्लाहनं आपण इस्रायलनं शस्त्रसंधीचा करार मोडला असं सांगत त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आणि आपला इशारा म्हणून आपण इस्रायली लष्करी तळांवरती हल्ले केल्याचा दावा केलाय। हिजबुल्लाहनं माउंट दो परिसरामध्ये केलेल्या हल्ल्यामध्ये कुणीही जखमी झालेलं नाही असं इस्रायलचं म्हणणं आहे। आणि आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक हेमंत महाजन यावेळेला आपल्यासोबत जोडले गेले आहेत। हेमंत सर, आपण ज्या प्रकारच्या या युद्धनीती संदर्भात बघतोय आणि यामध्ये तोडगा काढण्यासाठी काही प्रयत्न करण्यात आलेले होते आणि युद्धाला कुठेतरी विराम मिळावा या संदर्भातला करार करण्यात आला, मात्र या करारासंदर्भामध्ये दोन्ही देशांचं म्हणणं आहे की शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे। उल्लंघन करणारा कोण हा दुसरा भाग। मात्र ज्यावेळेला अशा प्रकारचे करार होतात त्यानंतर त्याचा पूर्णपणे ज्यावेळेला विसर पडतो आणि एकमेकांवरती हल्ले चढवले जातात त्यावेळेला नेमकं काय? कारण आंतरराष्ट्रीय स्तरावरचा हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे। साध्या सोप्या शब्दात कसा समजावून सांगाल? आपल्याला आठवतंय की 1 वर्षापूर्वी इस्रायलवरती हमासने हल्ला केला होता, ज्यामध्ये काय झालं याची आपल्याला कल्पना आहे। आणि त्यावेळेला त्यानंतर त्याचं युद्धाची व्याप्ती वाढत गेली आणि हमासच्या शिवाय हिजबुल्ला यांनी त्याच्यात प्रवेश केला, हुथी यांनी प्रवेश केला आणि या तिन्ही संघटनांना जो मदत करतो तो देश म्हणजे इराण यांनी पण यामध्ये प्रवेश केला आहे। तर या युद्धामध्ये सर्वात जास्त हानी ही हमासची झालेली आहे आणि हल्ल्याची सुरुवात ही हमासने केली होती। आणि हिजबुल्ला जे आहे हे लेबनॉनमध्ये स्थित असलेलं एक मिलिशिया आहे। म्हणजे इस्रायल त्यांना दहशतवादी म्हणतं, परंतु ते स्वतःला मिलिशिया समजतात। म्हणजे ते एक जवळजवळ सैन्यासारखी त्यांची रचना आहे। आणि हमास, हिजबुल्ला आणि हुथीमध्ये सर्वात जास्त ताकद त्यांची आहे हिजबुल्लाची। हिजबुल्लाचा तसं काही संबंध नव्हता या प्रसंगाशी, परंतु हमासला मदत करायची म्हणून त्यांनी मदत करायला सुरुवात केली। आता हिजबुल्लाकडे नेमकं मदत करायला काय आहे? त्यांच्याकडे जी शस्त्र आहेत ती आहे ड्रोन्स, त्यांच्याकडे जे शस्त्र आहेत ती आहे मिसाईल्स म्हणजे क्षेपणास्त्र। परंतु असं आहे की त्यांची जी मिसाईल्स आहेत ती अत्याधुनिक नाही, म्हणजे ती डम मिसाईल्स त्यांना असं म्हणता येतं। 100-150 रेंज आहे, परंतु त्यांची शस्त्र ही एवढी ॲक्युरेट नाहीत। आणि इस्रायलची जी अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम आहे, ज्याला आयर्न डोम असं म्हटलं जातं, त्यांनी 95-99% त्यांची जी मिसाईल्स आणि ड्रोन्स आहेत त्यांचा हल्ला हा पूर्णपणे निष्क्रिय केला आहे। आणि ज्या वेळेला हिजबुल्लाने ठरवलं की आम्ही आता ग्राउंड अटॅक पण करू, म्हणजे आम्ही जमिनीवर येऊन सुद्धा हल्ले करू, तर त्यावेळेला इस्रायलनी एअरफोर्सचा वापर करून मोठ्या प्रमाणामध्ये जे हिजबुल्लाचे तळ आहे आणि जे कमांड कंट्रोल सेंटर्स आहेत, अम्युनिशन डम्प्स आहेत, तिथे हल्ला करायला सुरुवात केली। आता हिजबुल्लाची अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम एवढी चांगली नाही, त्यांचं खूप नुकसान व्हायला लागलं आणि त्यांना हे दिसलं की त्यांचे जे प्रतिहल्ले होत होते त्यात त्यांना फारसं यश मिळत नव्हतं। म्हणून त्यांनी मान्य केलं की आम्ही आता सीज फायर करता तयार आहोत। आणि इस्रायल सुद्धा त्यांना त्याचा एक फायदा असा आहे की जर हिजबुल्लाशी सीज फायर झाला तर जी लेबनॉनची फ्रंट आहे ती शांत होईल आणि इस्रायलला आपलं लक्ष हे केवळ हमासच्या बाजूला वळवता येईल किंवा इराणच्या बाजूला वळवता येईल। म्हणून ते इस्रायलने सुद्धा मान्य केलं, कारण दोघांचाही एकमेकाशी पहिले काही फारसं मोठं वैर नव्हतं आणि थर्ड पार्टीला मदत करण्याकरता हिजबुल्ला आत आलं होतं। परंतु आता असं दिसतंय की हा जो सीज फायर आहे तो काही होल्ड होत नाहीये, कारण हिजबुल्लातले काही लोक तिकडनं फायर करतायत, त्याला प्रतिहल्ला म्हणून इस्रायल पुन्हा त्यांना त्याच्यावरती म्हणजे प्रतिहल्ले करतो आहे। तर त्याच्यामुळे ही चूक कोणी केली, म्हणजे सीज फायर हिजबुल्लाने तोडला की सीज फायर इस्रायलने तोडला हे सांगता येणं कठीण आहे। परंतु एवढं नक्की की सध्या इस्रायलला हिजबुल्लाशी लढाई करण्यात फारसा रस नाही। त्यांचं जे नंबर 1 टार्गेट आहे ते आहे हमास, नंबर 2 टार्गेट आहे इराण आणि नंबर 3 टार्गेट आहे त्यांचं हुथी, जे मिसाईल्स किंवा क्षेपणास्त्र फायर करून सुएझ कॅनॉल आणि रेड सी मधला तो समुद्री ट्रॅफिक आहे तो त्यांनी पूर्णपणे थांबवलेला आहे। तर म्हणून त्यांना हा सीज फायर इस्रायलला पहिले बरं वाटलं की झालं तर बरं होईल,
आपल्याला आपलं लक्ष इतर ठिकाणी केंद्रित करता येईल. आणि दुसरं असं पण झालेलं आहे, इस्रायल असो की हिजबुल्ला असो, आता ही लढाई इतक्या दिवसापासून सुरू आहे की आता दोन्ही देश हे थकलेले आहेत. तर बर. युद्धविराम केला की तुम्हाला थोडासा आराम करायला वेळ मिळतो, सैनिकांना थोडासा आराम मिळतो. म्हणून म्हणून दोन्ही बाजूचा फायदा होत असल्यामुळे युद्धविरामाच्या विषयी बोलण्यात आलं. परंतु सध्या तो युद्धविराम टिकत नाही असं दिसतं. पण माझं असं एक विश्लेषण आहे की नंतर येणाऱ्या काळामध्ये हा युद्धविराम टिकेल आणि ऍटलिस्ट हिजबुल्ला आणि नक्कीच. इस्रायलची लढाई आहे ही थांबेल. कारण काय की एक तर पहिले लढाई करण्याकरता तुमच्याकडे सैनिक पाहिजेत आणि दुसरं शस्त्र म्हणजे मिसाईल्स किंवा ड्रोन्स पाहिजे. आता हिजबुल्लाची ड्रोन्स आणि मिसाईल संपलेलं आहे, तर त्यांना पुन्हा नवीन स्टॉक देण्याकरता इराणकडनं तो मागवावा लागेल. बरं. म्हणून त्यांना युद्धविराम करण्याशिवाय दुसरं काही गत्यंतर नाही. बरोबर आहे ब्रिगेडियर, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येणारच आहे. तुम्ही आमच्याबरोबर अशाच प्रकारे जोडलेले राहा. दुसरी ही महत्त्वाची बातमी आंतरराष्ट्रीय स्तरावरची, ती म्हणजे अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे मध्य पूर्व संबंधांमध्ये अमेरिकेची कणखर भूमिका पहिल्यांदाच समोर आली. यापूर्वीच्या राष्ट्राध्यक्षांनी इस्रायलला बाहेरून मदतीचा ओघ सुरू ठेवलेला होता, पण ट्रम्प यांनी थेट मैदानात उतरण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे जग तिसऱ्या महायुद्धाची ही नांदी तर नाही ना, अशी भीती व्यक्त करण्यात येते आहे. 20 जानेवारी 2025 रोजी डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत आणि त्यापूर्वीच त्यांनी गाझा पट्टीमधील हमास या दहशतवादी संघटनेला मोठा इशारा दिला. गेल्या वर्षी पॅलेस्टाईनमधील हमास या दहशतवादी संघटनेनं इस्रायलच्या सीमावर्ती भागामध्ये हल्ला चढवला होता आणि त्यावेळी त्यांनी अनेक निरपराध नागरिकांना मारलं तर अनेकांना ओलीस ठेवलं. इस्रायलनं त्यांच्या विरोधामध्ये युद्ध पुकारल्यानंतर त्यातील काही नागरिकांची, विशेषतः महिलांची सुटका करण्यात आलेली होती. तरी देखील 250 पेक्षा अधिक नागरिक अजूनही हमासच्या ताब्यात असल्याचा दावा करण्यात येतोय. यामध्ये गाझा पट्टीमध्ये 101 परदेशी नागरिक आणि इस्रायल नागरिक ओलीस असल्याची माहिती समोर येते. तर एकंदरीतच अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं नेमकं काय, त्यांनी कशा प्रकारे हा इशारा दिलेला आहे त्यावर एक नजर टाकूया. डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी काय आहे, तर गाझा पट्टीमध्ये ओलीस ठेवलेल्या इस्रायली नागरिकांना 20 जानेवारी 2025 रोजी होणाऱ्या शपथविधीपूर्वी सोडा, नाहीतर मध्य पूर्वेमध्ये विध्वंस करेल. जे माणुसकी सोडून सर्वसामान्य नागरिकांवर अत्याचार करतायत त्यांना कठोर शिक्षा करण्यात येईल, अशा प्रकारचा इशारा त्यांनी दिलेला आहे. तर अमेरिकेच्या इतिहासातील ही सर्वात मोठी शिक्षा असेल आणि त्यांनी या काळामध्ये योग्य कार्यवाही केली नाही तर अमेरिका अशी शिक्षा देईल जी आजपर्यंत कुणालाही मिळालेली नाही. डोनाल्ड ट्रम्प यांचा हा इशारा किंवा धमकी आपण म्हणू शकतोय. आणि ब्रिगेडियर हेमंत महाजन पुन्हा एकदा आपल्यासोबत या विषयावरती बोलतील. हेमंत सर, आपण यापूर्वी पाहिलेलं होतं की लेबनॉनमध्ये एकूण 9 जणांचा झालेला मृत्यू आणि त्या पाठोपाठ इस्रायलचे लष्करी तळ जे आहेत ते उद्ध्वस्त करण्याचा झालेला प्रयत्न आपण सगळ्यांनी पाहिलेला होता. मात्र ज्यावेळेला डोनाल्ड ट्रम्प अशा प्रकारचा इशारा देतात त्यावेळेला तिसऱ्या युद्धाची ही नांदी तर नाही ना, अशी शंकेची पाल मनात चुकचुकल्याशिवाय राहत नाही. असं आहे की जी पॉलिसी डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केली आहे त्यांनी ती क्लिअरली म्हटलेलं आहे की ते इस्रायलला मदत करणार आहे. मग ती इस्रायलला जी मदत होईल ती हमासच्या विरोधात होईल, ती इराणच्या विरोधात होईल आणि हुती जे दहशतवादी गट आहे त्यांच्या विरोधात होईल. त्याविषयी कोणाच्या मनात शंका नको. कारण अजून जे दुसरं मोठं युद्ध चाललेलं आहे युक्रेन आणि रशियामध्ये, त्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना समाव काही फारसा इंटरेस्ट नाही आणि उलट ते युरोपला सांगतायत की ते युद्ध तुम्ही लढा. मी त्यांना माझी इच्छा आहे की उलट युक्रेनचं युद्ध थांबावं आणि युक्रेन आणि रशियामध्ये सीज फायर व्हावा. जेवढी जमीन युक्रेनकडे गेलेली आहे, युक्रेनची जमीन जी रशियाकडे गेली ती त्यांच्याकडेच राहू दे, पण तुम्ही सीज फायर करा. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प ज्यांचं लक्ष 2 युद्धामध्ये इस्रायल आणि जे हमासचं युद्ध चाललेलं आहे तिकडे जास्त आहे. तर म्हणून त्यांना असं वाटतं की इथे हमासचा आणि हुतीचा पराभव व्हायला पाहिजे. याचं मुख्य कारण असं की जे आंतरराष्ट्रीय जे शिपिंग रूट्स आहेत, रेड सी आहे, केप ऑफ गुड होप आहे, तर हे आता आपल्याला वापरता येत नाही. तर त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये बाजारपेठेमध्ये वाहतुकीचा खर्च हा 30 ते 40% वाढलेला आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापाराकरता खास तर युरोप आणि अमेरिकेला जो होतो तो खर्च आता वाढलेला आहे. कारण तुम्ही आता रेड सी मधून जायच्या ऐवजी तुम्ही केप ऑफ गुड होप म्हणजे जो साऊथ आफ्रिकेचं जे शेवटचं टोक आहे तिथून तुम्हाला लांबून जावं लागतं.
30 ते 40% खर्च वाढलेला आहे. तर म्हणजे त्यांच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय व्यापाराला सेफ करण्याकरता तो एक भाग झाला. आणि दुसरी जी तेल वाहतूक असते ती सेफ करण्याकरता त्यांना इस्रायल आणि हमासचं युद्ध संपवणं हे जास्त महत्वाचं वाटतं. आणि नेमकं डोनाल्ड ट्रम्प काय करतील, तर डोनाल्ड ट्रम्पनी त्यांच्याकडे असलेली जी सर्वात अत्याधुनिक जी क्षेपणास्त्र आहेत ती जी जमिनीच्या आत जाऊ शकतात, पेनिट्रेट करू शकतात, एक्सप्लोजिव्ह पॉवर त्यांची जास्त आहे, ते ती इस्रायलला देण्याचा प्रयत्न करतील, ज्यामुळे प्रचंड मोठं नुकसान होईल हमासचं. लक्षात असावं, हमास सध्या जिवंत कसं आहे, त्यांनी जमिनीच्या आत ज्या टनेल्स म्हणजे जे बोगदे खणलेले आहेत ते बोगद्याच्या आत ते लपून बसलेले आहेत. जिथे विमानाने हल्ला करणं हे सोपं नसतं, कारण या टनेल या शेकडो किलोमीटर लांब एवढ्या आहे आणि एवढ्या शेकडो किलोमीटरच्या टनेल उद्ध्वस्त करण्याकरता तुम्हाला प्रचंड अशी एक्सप्लोजिव्ह पॉवर लागेल. बरोबर आहे. इस्रायलकडे त्या प्रमाणात नाहीये. इस्रायल नेमका हल्ला करू शकतं की एक बंकर आहे तिथे कुणी आत लपले, तिथे आपण एक मिसाईल फायर करू शकतो. नक्कीच ब्रिगेडियर सर, वेळेची कमतरता आहे, तर दुसरीकडे हा इशारा जरी दिलेला असला तरी देखील तो प्रत्यक्षात उतरवण्यासाठीची स्ट्रॅटेजी तितकीच महत्त्वाची आहे. धन्यवाद तुम्ही केलेल्या या विश्लेषणासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.